बघा मित्रांनो, कोन किंवा अँगल तयार होण्यासाठी किती बाजूंची आवश्यकता असते? दोन बाजूंची. म्हणजे आपण या ठिकाणी दोन काड्या घेतलेल्या आहेत आणि त्या एकमेकावरच ठेवलेल्या आहेत. बघा, हा एक एरो आणि हा एक एरो दिसते ना तुम्हाला? मग हा बघा, आपण ह्या दोन्ही काड्या एकमेकावर असल्यामुळे आता यांच्यामध्ये कोणच तयार झालेला नाहीये. म्हणजे याला आपण काय म्हणणार? यांच्यामध्ये कितीचं माप आहे? 0 अंशाचं. म्हणून याला आपण काय म्हणणार? शून्य कोन. काय म्हणणार? म्हणजे झिरो अँगल. बरोबर आहे. आता बघा, टप्प्याटप्प्याने आपण ही जी छोटी लाईन आहे ना, ती आपण वर उचलूया. वर उचलल्यावर काय होईल? आता कोन कुठे तयार झाला? या ठिकाणी कोन तयार झाला. बरोबर आहे. आता हा कोन काय आहे? हा कोन आहे 90 पेक्षा कमी. 90 पेक्षा काय आहे? कमी. म्हणून याला आपण काय म्हणणार? लघुकोन. लघुकोन. काय म्हणणार? लघुकोन. याला म्हणणार आपण लघुकोन. म्हणजेच काय म्हणणार? ॲक्यूट अँगल. काय म्हणणार? ॲक्यूट अँगल. बघा, 90 पेक्षा कमी आहे म्हणून याला काय म्हणणार? लघुकोन किंवा ॲक्यूट अँगल. आता परत ही लाईन उचलूया आणि हिला सरळ करूया. बघा, आता कोन तयार झालेला आहे या ठिकाणी आणि हा आहे 90 अंशाचा. याला काय म्हणणार आपण? काटकोन किंवा राईट अँगल. काय म्हणणार? राईट अँगल. समजलं? परत ही काडी उचलूया, अजून थोडी बाजूला नेऊया. बघा, इथं सरळ होती तेव्हा राईट अँगल होता. आता परत पुढे आल्यानंतर काय झाला? 90 पेक्षा काय झाला? जास्त. 90 पेक्षा काय झाला? मोठा. आणि 180 पेक्षा छोटा. त्याला आपण काय म्हणणार? सांगा. विशाल कोन. त्याचं नाव काय? विशाल कोन. विशाल. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणणार? ऑब्ट्यूस अँगल. काय म्हणणार? ऑब्ट्यूस अँगल. ठीक आहे. परत ही काडी अजून सरळ करूया. जेव्हा सरळ केली तर एक मोठी लाईन बनल आणि मग काय होईल? 180 अंशाचा कोन बनल. किती अंशाचा? 180. याला आपण काय म्हणणार? पूर्ण कोन. स्ट्रेट अँगल. काय म्हणणार आपण? स्ट्रेट अँगल. सरळ कोन. पूर्ण कोन म्हणणार का? नाही. बघा, आता परत ही रेषा अजून खाली आणली तर आता कोन कुठे तयार झाला? आता कोन इकडे मोठा कोन तयार झाला. बघा, हा आता या दिशेने कोन आहे का? नाही. याचं माप किती असणार आहे? 180 पेक्षा काय आहे? जास्त आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. 180 पेक्षा जास्त आहे आणि 360 पेक्षा कमी आहे. याला आपण काय म्हणणार? रिफ्लेक्स अँगल. याला आपण काय म्हणणार? रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल. म्हणजे हा विशाल होता ना, बघा, याचा रिफ्लेक्स. विशालचा प्रविशाल कोन. याला काय म्हणणार? प्रविशाल कोन. आता परत ही काडी आपण याच्यावर आणून ठेवली तर आता कोन तुम्ही म्हणता कोणच नाही झाला, परंतु कोन कसा झाला? या दिशेने कोन तयार झाला. मग याला आपण काय म्हणणार? पूर्ण कोन. याला आपण काय म्हणणार? पूर्ण कोन. आणि याचं माप किती असणार आहे? 360 अंश सेल्सिअस. राहतील का तुम्हाला लक्षात? आहे हो सर. ठीक आहे.